Hello everyone, welcome in online lecture series of topic chemical bonding. In this lecture, we are going to discuss postulates of valence bond theory. So here are the postulates of valence bond theory. See, first postulate, that is formation of covalent bond. Covalent bond is formed by overlapping of two atomic orbitals. ओके, व्हॅलेन्स बॉन्ड थेअरीनुसार कोव्हॅलेंट बॉन्ड कधी फॉर्म होणार आहे? ज्यावेळी किंवा दोन ॲटममध्ये बॉन्ड कधी फॉर्म होणार आहे? ज्यावेळी दोन ॲटमची व्हॅलन्स ऑर्बिटल काय होतील? ओव्हरलॅप होतील. व्हॅलन्स ऑर्बिटल म्हणजे काय? तर आउटर मोस्ट ऑर्बिटल. ओके, फॉर एक्झाम्पल इथे बघा एक हायड्रोजन आहे. ओके, हायड्रोजन ॲटम आहे, त्याचं व्हॅलन्स ऑर्बिटल घेतलं. हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? हायड्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 1s1. ओके, एकच इलेक्ट्रॉन असतो. सो आपण एक एस ऑर्बिटल घेतलं जे की स्फेरिकल इन शेप असतं आणि त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन दाखवला. क्लोरीन ॲटॉमिक नंबर किती असतो? 17. सो त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? त्याचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं 2p5. ओके, पीची किती ऑर्बिटल्स असतात? 3 ऑर्बिटल असतात. सो 1 2 3 4 5. ओके, सो त्याचं एक पी ऑर्बिटल काय आहे? हाफ फिल्ड आहे. ओके, तर हे त्याचं व्हॅलन्स ऑर्बिटल आपण घेतलेलं आहे. ही दोन ऑर्बिटल काय होणार आहेत? एकमेकांशी ओव्हरलॅप होणार आहेत. हा बघा इथे ओव्हरलॅपिंग रिजन दाखवलेला आहे आणि हे दोन व्हॅलन्स ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊन, व्हॅलन्स ऑर्बिटल म्हणजे परत एकदा सांगते आउटर मोस्ट ऑर्बिटल. ओके, ही दोन व्हॅलन्स ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊन काय मिळणार आहे? आपल्याला बॉन्ड फॉर्म झालेला मिळणार आहे. ओके, नेक्स्ट बघा सेकंड पॉस्ट्युलेट काय आहे? टाइप्स ऑफ ऑर्बिटल्स. ओके, ओनली हाफ फिल्ड ऑर्बिटल्स ओव्हरलॅप. ओके, फक्त काय होणार आहे? हाफ फिल्ड ऑर्बिटलच ओव्हरलॅप होणार आहे. इथे बघा आपण 1s1 घेतलेलं. क्लोरीनचं मी सांगितलेलं तुम्हाला 2p5 असतं, म्हणजे अशा प्रकारे असतात ऑर्बिटल. ओके, मग मी ही का नाही यूज केली बॉन्डिंगसाठी? फक्त हे का यूज केलं? तर त्याचं रिझन इथे आहे ओनली हाफ फिल्ड ऑर्बिटल्स ओव्हरलॅप. फक्त हाफ फिल्ड ऑर्बिटलच काय होणार आहेत? ओव्हरलॅप होणार आहेत. सो हे क्लोरीनचं हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल आणि हे हायड्रोजनचं व्हॅलन्स हाफ फिल्ड ऑर्बिटल ओव्हरलॅप होऊन आपल्याला मॉलिक्यूल मिळणार आहे किंवा H आणि Cl मध्ये बॉन्ड मिळणार आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड. सो इथे बघा काय दाखवलेलं आहे? इथे नो कोव्हॅलेंट बॉन्ड म्हटले. का नो कोव्हॅलेंट बॉन्ड? हे जे एस ऑर्बिटल आहे ते हाफ फिल्ड नाही आहे, ते कम्प्लिटली फिल्ड आहे. दोन इलेक्ट्रॉन आहेत ना एस ऑर्बिटलमध्ये, सो ते कसं आहे? कम्प्लिटली फिल्ड आहे. आणि हे जे पी ऑर्बिटल आहे त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे ते हाफ फिल्ड आहे. हे हाफ फिल्ड आहे पण हे कम्प्लिटली फिल्ड आहे. सो नो कोव्हॅलेंट बॉन्ड. देन स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन्स. स्पिन मस्ट बी अपोजिट इन ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स. स्पिन कसा असला पाहिजे? डायरेक्शन कशी असली पाहिजे? इलेक्ट्रॉन्सची अपोजिट असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल इथे बघा मी दाखवताना कसं दाखवलं? हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनने आहे, तर क्लोरीनचा इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शनने आहे. ओके, सो पहिली जी केस आहे ही केस ती करेक्ट आहे. एक इलेक्ट्रॉन अपवर्ड डायरेक्शनने, दुसरा इलेक्ट्रॉन डाऊनवर्ड डायरेक्शनने. म्हणजेच काय? स्पिन मस्ट बी अपोजिट इन ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स. जे ऑर्बिटल्स ओव्हरलॅपिंग दाखवणार आहेत त्यांचा स्पिन अपोजिट असला पाहिजे. ओके, सेकंड केस बघा, दोघांचा स्पिन काय आहे? सेम आहे. सो नो ओव्हरलॅपिंग विल ऑकर. ओके, थर्ड केस हे कसे दाखवलेले आहेत बघा? ॲक्च्युली असं नसतं, एकाच ऑर्बिटलमधले दोन इलेक्ट्रॉन सेम स्पिन नसतात, पण आपल्याला एक्सप्लेन करायचं होतं म्हणून मी असं दाखवलेलं आहे. ओके, तर हे इलेक्ट्रॉन, हे ऑर्बिटल कसं आहे? अपवर्ड डायरेक्शनमध्ये इलेक्ट्रॉन आहे, पण इथे कसं आहे? इलेक्ट्रॉन सेम स्पिनने इलेक्ट्रॉन्स आहेत. सो हे पण बॉन्डिंग होणार नाही किंवा ओव्हरलॅपिंग होणार नाही. ओके, तर ही 3 पॉस्ट्युलेट्स आहेत व्हॅलन्स बॉन्ड थेअरीची. नेक्स्ट बघूया
आयडेंटिटी ऑफ ऑर्बिटल्स. ओके, ऑर्बिटल्स रिटेन देअर आयडेंटिटी आफ्टर ओव्हरलॅपिंग. म्हणजेच काय, तर आता इथे बघा, हे एस ऑर्बिटल आणि हे पी ऑर्बिटल. एस ऑर्बिटलचा शेप कसा असतो, स्फेरिकल असतो. पी ऑर्बिटलचा शेप डंबेल शेप असतो. ओके, हे दोघे काय होणार आहेत, ओव्हरलॅप होणार आहेत. ओव्हरलॅपिंग नंतर सुद्धा त्यांचा शेप सेम राहिलेला आहे. एस ऑर्बिटल स्फेरिकल आहे, पी ऑर्बिटल डंबेल शेप आहे. ओके, सो ऑर्बिटल्स रिटेन देअर आयडेंटिटी आफ्टर ओव्हरलॅपिंग. त्यांची आयडेंटिटी सेम राहते. ओके, त्याच्यानंतर आधी म्हणजे ओव्हरलॅपिंग होण्याच्या आधी ही जी ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी हाय असते, पण ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर त्यांची एनर्जी कशी असते, लो असते. ओके, मॉलिक्यूल फॉर्म होतं ना, सो त्यांची एनर्जी काय होणार आहे, लो असणार आहे. आणि कंबाईन होण्याच्या आधी, ओव्हरलॅपिंगच्या आधी काय असते, एनर्जी हाय असते. देन 5th नंबर पॉस्ट्युलेट, नंबर ऑफ बॉन्ड्स. किती नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म होणार आहेत. जर 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल then 1 bond will form. If 2 unpaired electrons, then 2 bonds will form. 3 unpaired electrons, 3 bonds will form. And if there are 4 unpaired electrons, then it forms 4 covalent bond. See example, nitrogen. In case of nitrogen, there are 3 valence half-filled orbital. 3 orbital आहेत. ओके, जी की हाफ फिल्ड आहेत. नायट्रोजन ॲटॉमिक नंबर किती, 5. ओके, नायट्रोजन ॲटॉमिक नंबर 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार, 1s2 2s2 ओके 2p3. बरोबर ना, म्हणजेच पीची 3 ऑर्बिटल जी आपण अशी ड्रॉ करणार 2p3 ना. सो ही 3 हाफ फिल्ड ऑर्बिटल आहेत नायट्रोजनकडे. ठीक आहे, मग ती मी ड्रॉ करून दाखवली आहेत. ओके, मग आता नायट्रोजन किती बॉन्ड फॉर्म करणार, 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन नायट्रोजन जवळ. सो तो किती बॉन्ड फॉर्म करणार आहे, 3 बॉन्ड्स फॉर्म करणार आहे. इथे बघा NH3 मॉलिक्यूल दाखवलेला आहे. नायट्रोजनचे 3 हाफ फिल्ड व्हॅलन्स ऑर्बिटल हायड्रोजनच्या 1s हाफ फिल्ड ऑर्बिटल सोबत ओव्हरलॅपिंग दाखवून अशा प्रकारे NH3 मॉलिक्यूल फॉर्म करतात. 3 unpaired electrons, therefore 3 bonds will form. Okay, then next, intensity of overlapping. Overlapping should take place at optimum position. ओके, जे ओव्हरलॅपिंग आहे ते कसं असलं पाहिजे, सुटेबल पोझिशनने झालं पाहिजे. म्हणजेच काय, जास्त पण कम्प्लीट ओव्हरलॅपिंग नको. ओके, कम्प्लीट ओव्हरलॅपिंग पण नको आणि कसं ओव्हरलॅपिंग नको आहे बेटा. ओके, इथे बघा अशा प्रकारे ओव्हरलॅपिंग झालं पाहिजे की 2 न्यूक्लियसमध्ये मिनिमम रिपल्शन असलं पाहिजे. या 2 न्यूक्लियसमध्ये काय असलं पाहिजे, मिनिमम रिपल्शन असलं पाहिजे. जर मॅक्झिमम रिपल्शन झालं तर ते रॉंग ओव्हरलॅपिंग असतं. ओके, सो ओव्हरलॅपिंग शुड टेक प्लेस ॲट ऑप्टिमम पोझिशन. ओके, व्यवस्थित ओव्हरलॅपिंग झालं पाहिजे. कम्प्लीट ओव्हरलॅपिंग पण नको आणि एकदम कमी ओव्हरलॅपिंग सुद्धा नको. मिनिमम रिपल्शन असेल 2 न्यूक्लियसमध्ये असं ओव्हरलॅपिंग झालं पाहिजे. ओके, बॉन्ड एनर्जी अँड लेंथ. द एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग डिसाइड्स बॉन्ड एनर्जी, बॉन्ड स्ट्रेंथ अँड बॉन्ड लेंथ. जेवढं ओव्हरलॅपिंग जास्त तेवढी बॉन्डची स्ट्रेंथ जास्त. पण मगाशी मी काय सांगितलं, आता तुम्ही म्हणाल की 6व्या पॉईंटमध्ये तर सांगितलात की मिनिमम ओव्हरलॅपिंग झालं पाहिजे. मिनिमम ओव्हरलॅपिंग नाही, 2 न्यूक्लियामध्ये मिनिमम रिपल्शन राहील असं ओव्हरलॅपिंग. म्हणजे मॅक्झिमम ओव्हरलॅपिंगच झालं पाहिजे पण रिपल्शन कमी असलं पाहिजे. ठीक आहे, आणि कम्प्लीट ओव्हरलॅपिंग नको. सो जेवढं जास्त ओव्हरलॅपिंग तेवढा बॉन्ड काय असणार आहे, बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असणार आहे. इथे बघा मिनिमम ओव्हरलॅपिंग, स्मॉलर बॉन्ड एनर्जी, हाय बॉन्ड लेंथ. बघा इथे 2 ऑर्बिटल्स कसे आहेत, एकमेकांपासून खूप लांब आहेत. सो मिनिमम ओव्हरलॅपिंग आहे आणि बॉन्ड एनर्जी काय आहे, कमी आहे. स्ट्रेंथ कशी आहे बॉन्डची, त्या ओव्हरलॅपिंग कमी आहे त्यामुळे बॉन्डची स्ट्रेंथसुद्धा कमी. पण बॉन्ड लेंथ कशी असणार आहे, हाय असणार आहे. या न्यूक्लियसपासून या न्यूक्लियसपर्यंतचं अंतर जास्त असणार ना, कारण ओव्हरलॅपिंगच कमी झालं आहे. सो 2 न्यूक्लियस एकमेकांपासून लांब असणार. पण इथे बघा मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग झालं आहे,
त्यामुळे हाय बॉन्ड एनर्जी असणार आणि स्मॉलर बॉन्ड लेंथ असणार. 2 ऑर्बिटल एकमेकांशी व्यवस्थित ओव्हरलॅप झालेले आहेत, मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग झालेलं आहे. त्यामुळे बॉन्डची स्ट्रेंथ जी असणार आहे, बॉन्ड एनर्जी ती कशी असणार आहे, हाय असणार आहे. आणि त्याच्यामुळे बॉन्ड लेंथसुद्धा कमी असणार, म्हणजे 2 न्यूक्लियसमधलं डिस्टन्स कमी असणार. पण इथे ऑलरेडी काय आहे, 2 ऑर्बिटल एकमेकांपासून खूप लांब आहेत. सो बॉन्ड लेंथ जास्त, इथे बॉन्ड लेंथ कमी. इथे स्ट्रेंथ कमी, इथे स्ट्रेंथ जास्त. इथे मिनिमम ओव्हरलॅपिंग, इथे मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग. ठीक आहे. मॅक्झिमम ओव्हरलॅपिंग म्हणजे कम्प्लीट ओव्हरलॅपिंगसुद्धा नको हां. ओके, बघा कसं सांगितलं मी. वेट, हे एक ऑर्बिटल आहे, हे दुसरं ऑर्बिटल, अशा प्रकारे ओव्हरलॅपिंग झालं पाहिजे. ओके, एकदम जास्त पण नको, 2 न्यूक्लियस एकमेकांच्या जवळ पण यायला नकोत, जेणेकरून 2 न्यूक्लियसमध्ये रिपल्शन इन्क्रीज होईल. ओके, सो 50% काय झालं पाहिजे, ओव्हरलॅपिंग झालं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, आता जी मी काय पॉस्ट्युलेट्स डिस्कस केली ती तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारे दिलेली आहेत, कारण तुम्हाला थेअरी एक्झामला पॉईंट वाईज आन्सर लिहायचे. पॉस्ट्युलेट्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. सो जी काय आता मी पॉस्ट्युलेट्स डिस्कस केले ते सगळे इथे पॉईंटमध्ये दिलेले आहेत. ओके, तीच पॉस्ट्युलेट्स आहेत जी मी आता तुम्हाला डिस्कस केली. आय होप तुम्हाला ती पॉस्ट्युलेट्स सगळी व्यवस्थित समजली असतील. ओके, थँक्यू.